घायवळ बंधू फेसटाईमद्वारे एकमेकांच्या संपर्कात निलेश सचिन घायवळ यांचा एकमेकांशी संवाद. सचिन घायवळला कोर्टाकडून 3 दिवस कोठडी. सचिन घायवळकडून मोबाईल लॅपटॉप जप्त. भुजबळांच्या निवासस्थानाच्या नावाचा जाहिरातीमध्ये गैरवापर करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. संबंधित व्यक्ती मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात. नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या बंडखोरीच्या निर्धारामुळे मित्रांमध्येच संशयाचं वादळ. उदय सामंत आज पुन्हा गोकुळ गीतेंना भेटणार. नाशिक विधान परिषदेच्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी बोलावली बैठक. भाजप नेते गिरीश महाजनांकडून ऑपरेशन ब्लू स्टारचा काळा दिवस म्हणून उल्लेख. खलिस्तानींचा गौरव करणाऱ्या महाजनांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, विरोधकांचा हल्लाबोल. मुंबईत टँकर चालकांचा संप दुसऱ्या दिवशी मागे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर निर्णय. संप मागे घेतल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा. अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट. काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुखांवर नागपुरात उपचार सुरू असल्याची सूत्रांची माहिती. काँग्रेस वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता. मंत्रालयातील कामं आणखी जलद होणार. प्रशासकीय विभागांची संख्या 33 वरून 45 होणार. मंत्रालयीन विभागीय पुनर्रचना करण्यास मंजुरी. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सीईटी सहाय्यता केंद्र. विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यातच योग्य मार्गदर्शन मिळणार. सीईटी सेलचे विद्यार्थी सहाय्यता केंद्र सुरू करण्याचा निर्णय. सीईटी पीसीबी मध्ये 11 जण अव्वल. राज्य सामायिक परीक्षा कक्षाकडून निकाल जाहीर. 11 विद्यार्थ्यांनी मिळवले 100 गुण. संगणकधारिक पद्धतीने घेतली परीक्षा. शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय. मागील कर्जमाफी योजनेमध्ये वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी. जवळपास 14,000 कोटी रुपये दिले जाणार. हिंगोली, वर्धा, अहिल्यानगरसह राज्याच्या विविध भागांमध्ये वादळी पावसामुळे मोठं नुकसान. फळबागा शेतीला फटका. तर राज्यातील 30 जिल्ह्यांना येलो अलर्ट. कडक उन्हामुळे शाळांच्या वेळापत्रकामध्ये बदल. विदर्भामध्ये 22 जूनपासून शाळा भरणार. उर्वरित महाराष्ट्रामध्ये कोणताही बदल नाही. राज्यातील धरणांमधील पाणीसाठा 25%वर. पुणे विभागात सर्वात कमी पाणीसाठा. जून महिना सुरू झाला तरी पाऊस नाही. पाणी संकटामुळे दुष्काळाची चिंता वाढली. मे जून महिन्यामध्ये 56,000 हेक्टरवर शेतीला फटका. अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. 24 जिल्ह्यांमधील फळबागा, भाजीपाला उद्ध्वस्त. गारपिटीसह वादळी पावसाचा शेतीला फटका. नाशिक जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी शासकीय कांदा खरेदी ठप्प. नाफेड एनसीसीएफच्या जाचक अटींमुळे शेतकरी संतप्त. सरकारची कांदा खरेदी केवळ कागदावरच. शेतकऱ्यांचा सवाल. ग्रामीण भागामध्ये युरियाची टंचाई. मराठवाड्यामध्ये युरियाची सर्वाधिक टंचाई. पर्यायी खतांचा वापर करण्याचं आवाहन. मंजूर खत साठा तातडीने पुरवण्याचे कृषी मंत्र्यांचे निर्देश. एसटीला निधी देण्यास शासनाचा नकार. आर्थिक स्थितीचं कारण देत निधी देण्यास नकार. अर्थ खात्याचा अभिप्राय. कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष. एसटी कामगार संघटनांचा आंदोलनाचा इशारा. भारताच्या इतिहासातील सर्वात मोठं पाऊल. पहिल्यांदाच कारवाईसाठी 12 अण्वस्त्र तैनात. सिप्रीच्या अहवालातून दावा. अण्वस्त्रांच्या शर्यतीमध्ये भारताची मोठी झेप.